एसाते आलिया उळगाशा रंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाची गणगोत मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख भेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाची गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नी जे छेले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदे धवलासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवो धरार्थावतारम खलांकांक तेजोधिका मोधी वक्रम. खलानीशवादापनोधार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पाहे पार ध्वजेची चिरगुट राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मंदम हसंतम प्रभयाल संतम जनस्य चित्तम सततम हरंतम. वेणुनितांतम मधुनादयंतम बालम कुंदम मनसा स्मरामि. जयांची किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ओ निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्यत्रय जननी देवाची पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज. विठ्ठल 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 साते आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाची गणगोत मृग जळवत जाईल रया. प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त सेवे करता. मॉनिटर थोडंसं वाढवा. त्याचा बेस कमी करा. राम हा ट्रबल वाढवायचं थोडंसं. राम राम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो प्रस्तुत अभंग
माऊली महावैष्णव साधकांचे मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचे राजे श्रीमंत श्री गुरु ज्ञानोबराया यांच्या भगवान ज्ञानोबरायांच्या आणि अर्थात भाविकांना उपदेश करत असताना उपदेशपर प्रकरणातील अभंग 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट सर्वांच्या पाठातील अतिशय महत्वाचा संकीर्तन मालेकरता उपस्थित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती काहीच चिंतन मांडण्याच्या अगोदर अभंगाचा भाव आपल्याला कळाला की खरी अर्थानं चांगलं असतं. अभंग कळाला की कीर्तन कळणार आहे. अभंग जर नाही कळाला तर कीर्तन अजिबात कळणार नाही आहे. मग खरी अर्थानं सांगून जाईल अभंग कशा करताय. भंगतेकडे चाललेलं जीवन भगवान परमात्म्याच्या चरणी लीन होण्याकरता ज्ञानोबा तुकोबा आदी करून संतांचे अभंग आपल्या जीवनात सानिध्यामध्ये जर आपण त्यांच्या गेलो तर आपल्या जीवनाला सुख त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. नाही संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत तर आपलं परमभाग्य आपण समजलं पाहिजे. कारण संत हे जीवनाचं कल्याण करत असतात. अर्थात ज्याचा कधीच अंत नाही त्याला संत म्हणायचं. विठ्ठल. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता उपस्थित केलाय. सर्वांगाचे कान करून ऐका. कीर्तन हे जागर राहून कीर्तन ऐकलं पाहिजे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, किंवा सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. खरी अर्थानं भगवान परमात्म्याची भक्ती आपण जाग होऊन ऐकलं पाहिजे. सर्वांगाचे कान करून ऐका. माऊली ज्ञानोबा सांगतात अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. आपण जर जन्माला आलोत ना तर खरी अर्थानं त्या भगवान परमात्म्याला ओळखा. कारण त्याच्याशिवाय या जगामध्ये आपलं दुसरं कोणीच नाहीये. कवनाचे मायबाप कवनाचे घनगोत. आपण जरी सगळ्यांना माझं माझं म्हणत असेल, पैसा सत्ता संपत्तीच्या जोरावरती सगळे आपल्यावरती प्रेम करणार आहे. आणि एकदा की सत्ता संपत्ती पैसा संपला की कुणीच आपल्यावरती प्रेम करणार नाही. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. मृगाच्या जळाप्रमाणे पाऊस आला की खरी अर्थानं काही वेळ तो थांबतो आणि नंतर आपण पाहिलं की सगळं पाणी गायब असतं. मग मला सांगायचं काय की खरी अर्थानं मृग जळवत जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. हे गणगोत त्याच्याप्रमाणे आहे. आणि खरी अर्थानं माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की आपण जिला माझं म्हणतो, अरे जिच्या नावावरती लग्नाच्या अगोदरच मोबाईल घेतो, लग्नाच्या अगोदर तिच्याकडे खरी अर्थानं नावानं सिम कार्ड बुक असतं आणि खरी अर्थानं ती आपली होण्याकरता आपण तिला सर्वस्व अर्पण करतो. ती पत्नी विषयाचे समचूक, बेगडाची बाहुली, अवराची सावली जाईल रे. ती कशाप्रमाणे आहे? आभाळाच्या सावलीप्रमाणे आहे. कारण आभाळाची सावली पडल्याच्या नंतर काहीसा वेळ ती थांबते आणि काही वेळानंतर ती लोप पावलेली असते. असं जर आपण ठरवलं आज आभाळाची सावली पडली की आपल्याला त्या आभाळाच्या सावलीमध्ये कीर्तन करायचं आहे. कीर्तन होऊ शकेल. लग्न करायचंय, नाही जमणार आबा, म्हणून आभाळाची सावली जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. आणि ज्ञानोबा असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. आपण जे स्वप्नवत जीवनामध्ये जगत असतो ना, उद्या असं होईल, परवा असं होईल, आज मार्केट चांगलंय, उद्याचं मार्केट कसं होईल, उद्याच्या मार्केटमध्ये जर आपण जगत असेल तर खरी अर्थानं आज जीवन मिळालेलं आहे. आजची वेळ खरी अर्थानं आपण चांगली जगून घ्या. उद्याचा काहीच भरवसा नाही. ज्ञानोबाई तेच सांगतात, स्वप्नी जे छैले जाईल रया. स्वप्नावत जर जीवन जगत असाल तर स्वप्नवत जीवन कधीच पूर्ण होणार नाही. हे ज्ञानोबरायांच्या अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अभंगावरती काहीच चिंतन करण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही किल निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. निमित्त सर्वांना ज्ञात आहे तरी वक्त्याचं अद्य कर्तव्य या न्यायानं सांगू पाहिल की खऱ्या अर्थानं
गेल्या 1 वर्षापूर्वी गायकवाड परिवाराचे परमपूजनीय पिताश्री कैलासवासी नानासाहेब बाबूराव गायकवाड यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षानंतर येणारा जो दी आहे शास्त्र नियमानुसार त्याला प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध असं म्हणतात. आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं आदरणीय नानासाहेब काकांना बाबांना अखेरची आदरांजली शेवटचा निरोप तिलांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचं जीवन जर आपण म्हटलं तर खऱ्या अर्थानं सर्वच भजनी मंडळाशी त्यांचा स्नेह होता, वारकरी परंपरेनं त्यांचं जीवन होतं. म्हणून अखेरच्या श्वासामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं स्मरण केलं आणि अर्थात प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर अशी कीर्तन सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. त्यांच्या निमित्तानं असणारा जो परिवार आहे त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी सुलोचनाताई नानासाहेब गायकवाड, त्यानंतर त्यांची मुलं आदरणीय श्री अण्णासाहेब नानासाहेब गायकवाड, दुसरा मुलगा आदरणीय श्री दीपक नानासाहेब गायकवाड, त्यांच्या सुनबाई रेखाताई अण्णासाहेब गायकवाड, सौभाग्यवती सुनीताताई दीपक गायकवाड, कन्या आहे सौभाग्यवती संगीताताई मच्छिंद्र डुकरे, त्यानंतर दुसरी कन्या सौभाग्यवती छायाताई संजू डुकरे, त्यानंतर नातू आहे सौरभ अण्णासाहेब गायकवाड, अभिषेक अण्णासाहेब गायकवाड आणि मयूर दीपक गायकवाड. हा संपूर्ण गायकवाड परिवार, त्यांच्यावरती प्रेम करणारे आप्तेष्ट मित्रमंडळी, सगळे सोयरे, सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं चिंतन करणारच आहोत. तर या निमित्तानं खऱ्या अर्थानं पडेगाव गावचे सरपंच आदरणीय माननीय किशोर दादा नानासाहेब बनकर तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात. आपल्या वस्तीवरती परमपूजनीय सद्गुरू या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जीवनाचं आधारस्तंभ आणि अर्थात आपल्या सर्वांना मार्ग ज्यांनी दाखवला ते परमपूजनीय रामदासी बाबा या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून आलेले आहेत. आणि गेल्या 41 वर्षाची अहोरात्र परंपरा खऱ्या अर्थानं बाबांनी या ठिकाणी जोपासलेली आहे. आपल्या वडिलोपासून त्या ठिकाणी ही परंपरा आपण सांभाळतात आणि गुरुवर्य बाबांना आपण प्रेम देतात. बाबा आपल्यावरती आशीर्वाद रूपी माया त्या ठिकाणी देत असतात. बाबांजींचं आत्ताच दर्शन झालं आणि खऱ्या अर्थानं आनंद त्या ठिकाणी प्राप्त झाला. मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. संतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. सुंदर असं विवेचन मांडण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. मला साथ करण्याकरता अर्थात मला या ठिकाणी आणण्याचं ज्यांचं प्रयोजन होतं अर्थात खऱ्या अर्थानं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे गेल्या काही वर्षापासून अर्थात मी भजनामध्ये टाळ वाजवत होतो तेव्हापासून खऱ्या अर्थानं बालक अवस्थेमध्ये ज्यांची माझी भेट झाली ते परमपूजनीय आदरणीय आपल्या गावचं भूषण नाही भजन संधा क्षेत्रामध्ये अतिशय नाविन्यपूर्वक ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आमच्याही परिसरामध्ये साऊंड सिस्टीम असेल, भजन असेल, खऱ्या अर्थानं भक्तिरंग सिस्टीमच्या माध्यमातून येतातच आहे. परंतु आपल्या भजन गंधर्वाच्या निमित्तानं आदरणीय भजन सम्राट आमचे वसंत आबा खरात, त्यांच्याकरता जोरात आपण टाळी वाजवा. ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि सुंदर अशी या ठिकाणी गाण्याची साथही ते या ठिकाणी करतात. त्यांनाही धन्यवाद आहे आणि त्यांच्याच निमित्तानं या ठिकाणी मी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी सुंदर असं गाण्याच्या माध्यमातून भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण, खऱ्या अर्थानं सुंदर ज्यांचा स्वभाव आहे आणि खऱ्या अर्थानं गाणंही गोड आहे. अर्थार्थी मला वाटतं गेल्या 5 वर्षाच्या नंतर मला भेट झाली. आम्ही ज्या अहिल्यानगरला कीर्तन सेवेला गेलो होतो त्यावेळेला पहिल्यांदी भेट आणि नंतर आता ही दुसरी भेट आणि त्याच्यानंतर मला वाटतं महाराजांच्या पिंपळस या ठिकाणी आश्रमामध्ये भेट झाली होती एकदा. असो, म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज पवार त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय आमच्या महाराष्ट्रातील रामायणाचार्य सुंदर अशा खऱ्या अर्थानं संपूर्ण ताईंच्या या सर्व विद्यार्थिनी आणि हे विद्यार्थी
हे सर्व विद्यार्थी या बालगोपालांकरता जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं सुंदर असं मृदंगाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात आणि खऱ्या अर्थानं नाविन्यपूर्वक ज्यांनी नाव अतिशय कमी दिवसामध्ये आणि मृदंगाची यावरती उच्च भरारी ज्यांनी केली आहे. मृदंग म्हटलं की खऱ्या अर्थानं मृदंग बोलला पाहिजे आणि त्याला बोलवणारही कोणीतरी असला पाहिजे. असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण किरणजी महाराज जाधव, त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. अतिशय बंदिस्त वातावरण आहे सरपंच, परंतु त्याच्यामध्ये मोकळा आवाज करणं खऱ्या अर्थानं, आणि वातावरणही सध्या एवढं काही चांगलं नाहीये. प्रत्येकाला कोणाला सर्दी, कोणाला घसा, कोणाचं काय असं म्हणतात की गुरुवर्य बाबाजींनी त्या दिवशी सांगितलं. गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज बाबा म्हटले की मिनी कोरोनाची साथ जशी आहे, खऱ्या अर्थानं कोरोना 4-5 वर्षापूर्वी आला होता, परंतु आता जी मिनी कोरोना सारखी साथ समाजामध्ये पसरलेली आहे, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना त्रास होतोय. असं असणाऱ्या वातावरणामध्ये सुंदर असं खऱ्या अर्थानं साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून वेळोवेळी या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन मला कार्यक्रमाची आठवण करून देणारे खऱ्या अर्थानं सुंदर अशा साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून मला साथही करतात आहे आदरणीय आमचे या ठिकाणी तुषार दादा खरात, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे कुणाल दादा आपल्या सर्वांचं एकत्रित चित्रीकरण करून युट्यूबच्या माध्यमातून विठू माझा या युट्यूब चॅनलवरती खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं एकत्रित चित्रीकरण करून खऱ्या अर्थानं आपल्या उभ्या महाराष्ट्राला ते दाखवतात. त्यांनाही धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले आदरणीय आमचे बाळासाहेब काका बोरकर, त्यांनाही धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सरपंच गावात पहिलंच येणं आहे, म्हणून सर्वच उपसरपंच, सरपंच, पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, आदरणीय सर्वच भजनी मंडळी सर्वांच्या चरणावरती, ज्यांच्या घरामध्ये आत्ता चहा घेतला त्या काकांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. विठ्ठल सुंदर चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणारे माझी उभे असणाऱ्या मंडळीला विनंती आहे की आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थानं कीर्तन 2 तास असतं, आता इथून पुढे आपण 2 तास धरायचे, बरोबर ना? म्हणून तुम्ही सगळ्यांनी पायाला कळ लागण्यापेक्षा सर्वांनी जागेवरती बसून घ्या. सुंदर विवेचन मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गोड चिंतन सांगणार आहे, ऐका. जास्त वेळ नाही, संकल्पित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करील. ऐकताय? सर्वांगाचे कान करून ऐका. ज्ञानोबा तुकोबारायांचा परमार्थ खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आकार देऊन जात असतो. ऐकताय तुम्ही? अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं गुरूंचे सानिध्य असलं पाहिजे. आज आपण भाग्यवान आहात. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा आपल्याला मिळालेली आहे. नाही, भारतीय भूमीमध्ये आपल्याला मिळालेला जन्म आहे आणि या जन्मामध्ये आपण आपलं सार्थक करणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा काही लोकांचा जन्म येतोय, जन्म होतोय, चांगल्या घरामध्ये जन्म मिळतोय, परंतु खऱ्या अर्थानं आपला जन्म कशा करताय? जगाच्या उद्धारा करताय. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या स्वतःच्या जीवनाला धन्यता देतात. तुम्ही आम्ही सत्ता संपत्ती असल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो. तुमचं सोडा, माझं सुद्धा तेच आहे. बऱ्याचदा चांगलं जीवन जगण्याकरता असेल तर आपल्याला बरं वाटतं, आणि एकदा की दुःख आपल्यावरती आलं की असं वाटतं की हा संसार नको असा वाटतोय. कारण संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आजी सांगा, मला खरं सांगा, संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? बोला तुम्ही. सुख आहे की दुःख? दुःख आहे. मग एक काम करा, संसार सोडा आणि आज मला संध्याकाळी आळंदीला जायचं. येता माझ्या बरोबर? नाही येणार. का? संसार सुटतही नाही आणि संसार धरता येत नाही. महाराज म्हणतात, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. इथं जर सार कोण असेल? सारासार विचार करा, उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. ज्यानं मुखामध्ये नामचिंतन केलं त्याचीच कीर्ती शिल्लक राहणार आहे. नाही, ज्यानं काहीतरी जनतेची सेवा केली त्यांचा आदर्श घेऊन आपलं जीवन खऱ्या अर्थानं, अनेक थोर राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा करणारी मंडळी आहे. या भारतभूमीला स्वातंत्र्यतेमध्ये अनेकांनी चळवळी केल्यात आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये काहींनी आपलं स्वतःचं बलिदान गमावलं
अशाही लोकांची यादी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहता येतील. आदर्श आहे, आपल्याच कुळातले होते, आपल्याच गावातले होते, आपल्या भाऊकीतले होते. अरे आज जर खऱ्या अर्थानं आपण कीर्तन करतोय, आपण आदरानं खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये राहतोय, अभिमानानं जीवन जगतोय, तर जे देशावरती खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये तेल घालतायत आणि खऱ्या अर्थानं रात्रंदिवस आपल्या भारत भूमीवरती कडेकोट पहारा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं स्वतः मरणाच्या गोळ्या आपल्या अंगावरती घेत आहेत, त्या वीर जवानांना खऱ्या अर्थानं आपल्याला विनम्र अभिवादन करायचं आहे, त्यांच्या चरणावरती साष्टांग नतमस्तक व्हायचं आहे. आज जर खऱ्या अर्थानं आपल्यावरती उपकार कोणाचे असतील तर वीर जवानाचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. ऐकताय तुम्ही? अरे चालता बोलता काही पण होतंय, चालता बोलता काही पण होतंय. या संसारामध्ये दुःख कळत नाही, कोणावरती विश्वास ठेवता येत नाही. विज्ञान अशी टेक्नॉलॉजी आहे, विज्ञान आपला घातही करू शकतो आणि विज्ञान आपल्याला उच्च पदावरती नेऊ शकतो. लक्षात मेला पंजा मेला, बाप स्मशाना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप स्मशाना गेला. देखत देखत ना तू पळतू, देखत देखत ना तू पळतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पळतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे पंढरी वाचोनी, तुझा ठाव नाही कोठे. कळालं तुम्हाला? संसारामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सुखी होण्याचा प्रयत्न करतो, परंतु संसारामध्ये कितीदा जरी आम्हाला सुखी होण्याचा प्रयत्न केला, बऱ्याचदा लेकराचं लग्न केलं, सुनबाई घरामध्ये आली, आता तरी वाटलं होतं तिनं चांगलं सांभाळावं, आता तरी वाटलं होतं की पोरग चांगलं सांभाळील, आता तरी वाटलं होतं की खऱ्या अर्थानं सुख येईल. परंतु ऐकताय तुम्ही दुःख बांधवडे, आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. त्याच लेकरानं घराच्या बाहेर काढलं, आजी काय मिळालं बोलताय तुम्ही? लोकांचं सांगतील आम्ही, लोकांचं ऐकता येईल, परंतु घरचं दुखणं कोणाला सांगतायत? बरोबर आहे की नाही? शरीराचं दुखणं सांगता येतं महाराज, परंतु आत्म्याचं दुःख हे कोणाला सांगता येत नाही. बऱ्याचदा आत्म्याचं दुःख आपण एखाद्या जीवलग माणसाला सांगतो, मित्राला सांगतो, गावातल्या माणसाला सांगतो, परंतु लोक आपलं दुःख रडून ऐकतात बरं का बाळासाहेब महाराज, आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून आपलं दुःख एक तर सांगायचं आई बापाला सांगा आणि एक तर सांगायचं देवाला सांगा. विठ्ठल म्हणून संसारामध्ये आम्ही जन्माला आलो, आम्हाला सुख पाहिजे महाराज. महाराजांनी सोपा मंत्र सांगितला, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तिने बिन जीवा सुख नोय, तिने बिन जीवा सुख नोय, तिने बिन जीवा सुख नोय. रतिमाई के दुखाची जाणीती, रतिमाई के दुखाची जाणीती, तेने बिन जीवा सुख नोही, तेने बिन जीवा सुख नोही, तेने बिन जीवा सुख नोहे. रतिमाई का दुखाची जाणीती, हे रतिमाई का दुखाची जाणीती रे. आपल्याला जर सुख पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबाराया सांगतात प्रमाण देऊन, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुखा नोहे. जर सुख पाहिजे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एका बाजूला सुख असतं आणि एका बाजूला दुःख असतं. सुख आलं म्हणून आनंदाने उड्या मारायच्या नसतात आणि दुःख आलं म्हणून रडून खचून जायचं नसतं. ऐकताय तुम्ही? जगामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांगानं कोणीच नाहीये. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया
बाबा सुखिया नहीं है कोई. जो पहिलं तो दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी. आज जर आम्ही खऱ्या अर्थानं जीवनामध्ये दुःखी कशानं आहे, काही लोक कशानं दुःखी, काही लोक कशानं, जो तन से दुखी कोणी मन से दुखी. जो तनानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे. परंतु काही लोकांचा जर विचार केला तर काही लोक दुसऱ्याच्या सुखानं दुखी आहे. विठ्ठल मला सांगा की खऱ्या अर्थानं 100%पैकी 50% लोक लोकाच्या सुखानं दुःखी आहे. तो सुखी कसं काय, तो चांगला कसं काय, त्याला चांगलं शरीर दिलंय, मला मात्र नासकं कुचकं सडकं पडकं असं का दिलंय. सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं प्रमाण मला या ठिकाणी आठवतं. खऱ्या अर्थानं सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्या प्रमाणातून सांगायचे, कान्होबा 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 तुझी गोंगडी चांगली रे, कान्होबा गोंगडी चांगली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे, कान्होबा घोंगडी चांगली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हा शिकारे दिली वागोनी, आम्हा 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 शिकारे दिली वागोनी, कान्होबा गोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आपल्याला मिळालेलं शरीर हे पंचतत्वाचं आहे. परंतु आपल्या शरीराला खऱ्या अर्थानं अनेकदा दुःख आहे. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं आपलं शरीर जर आता आपण माझं शरीर म्हणतो, माझं शरीर म्हणतो, माझा हात म्हणतो, माझा पाय म्हणतो. माझं म्हटल्याच्या नंतर आपल्याला ते दुःख प्राप्त होतं. चला पुढे अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. शरीर माझं आहे, परंतु माझा पाय दुखतो, मला थांबवता येतो का? बोला ना तुम्ही बोलत नाही का? जाऊ का मी? माझा हात दुखतोय, मला आबा थांबवता येईल? माझे डोळे दुखतायत, मला ते डोळे थांबवता येईल? कोणाकडे जावं लागतं? डॉक्टरांकडे जावं लागतं. तात्पुरता इलाज आपल्याला करावा लागतो. नंतर बऱ्याचदा काही वेळेला विज्ञानानं संशोधन केलेलं आहे, परंतु मेलेला माणूस जिवंत केलेला नाही. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त साधू संतांची आहे, देवाची आहे. याच्या पलीकडे दुसरं कोणाचीच ती ताकद नाही. म्हणून आम्ही संसारामध्ये आलेलो आहोत, आम्हाला दुःख प्राप्त होतंय. परंतु माऊली ज्ञानोबारायांचा जर आपण आधार घेतला, माऊली ज्ञानोबारायांचं जर जीवन पाहिलं, तर माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सतत दुःख ज्ञानोबारायला भोगावं लागलं. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं आपल्या जवळची माणसं दुश्मन बनली. अरे ज्यांच्या करता ज्ञानोबारायांनी कैवारी झालेले आहेत, ज्यांच्या करता हे विश्वाची माझे कर असे म्हणणारे ज्ञानोबाराया, आज त्या ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये खऱ्या अर्थानं माती सापडली. त्याच ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये खऱ्या अर्थानं चिखल सापडला. त्यांच्या अंगावरती शेणाचे शिंतोडे उडवावेत, परंतु त्याच ज्ञानोबारायांनी या विश्वाच्या कल्याणाकरता, त्या ज्ञानोबारायांनी विश्वाच्या शांती करता म्हटलंय, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे. ते ज्ञानोबाऱ्या सांगतात की खळ लोकांची, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो. माझं बोलणं कळतंय तुम्हाला, सर्वांगाचे कान करू नये का? थोडंसं मी चिंतन सांगणार आहे, मलाही विनोद सांगता येतात, परंतु लक्ष देऊ नये का की खऱ्या अर्थानं आज जर आपलं कल्याण कशामध्ये असेल तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, अंतराल दुर्घट, चिंतनाने देव भेटतो असं म्हणतात. चिंतनाने देव भेटतो.
आणि चिंता करून शरीर जातं. विठ्ठल म्हणून त्या ज्ञानोबारायांचं जर जीवन पाहिलं तर ज्ञानोबाराय खऱ्या अर्थानं दुःखी आहे. ऐकताय तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका रे, ज्ञानोबाराय का दुःखी आहे? ज्ञानोबारायांच्या आईनं बापानं देहांत प्रायचित्त स्वीकारलं. त्या ज्ञानोबारायांनी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याकडे जावं आणि देवाला सांगावं, देवा मला नाही थांबायचं रे, मला तुझ्या चरणाजवळ जागा दे, मला आता समाधी घ्यायची आहे. ते ज्ञानोबाराय जगाच्या मालकाला विनंती करतात. जगाचा मालक म्हणतो, ज्ञानोबाराय माझ्यापेक्षा, माझ्या पंढरपूरपेक्षाही श्रेष्ठ भूमी अलंकापूर आहे, तिथे तुम्ही समाधी घ्या. अधिकार पहा ज्ञानोबारायाचा. अरे जिथं देवाच्या डोळ्याला पाणी आलं, जिथं रखुमाईच्या डोळ्याला पाणी आलं, ती संत परंपरा म्हणजेच माझे ज्ञानोबाराय आहेत. आणि त्या ज्ञानोबारायांना काही लोकांनी विचारलं, संसारामध्ये जर आम्ही आलोय तर संसारामध्ये आल्याच्या नंतर आम्ही कोणत्या देवाला ओळखायचं आणि आमचं सुख आम्ही कसं प्राप्त करून घ्यायचं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साते आली अभंगाच्या पहिल्या चरणाचा संदर्भ देत असताना माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ए साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. आता ए साते आलिया, आम्ही आलोच ना जन्माला. देह कसा मिळतो पावला हा देह, काक टाळी न्याय न घडो पाव घडो आला. आपल्याला मनुष्य देह मिळालाच, न मिळाला, पुन्हा कधी मिळेल सांगता येतं का? परत आम्ही कधी माणसाच्या जन्माला येऊ सांगता येत नाही. आज खऱ्या अर्थानं आम्ही कीर्तनाला आलो, उद्या कधी येऊ सांगता येतं का? काय भरोसा आहे महाराज? क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देते नाही किसी का. काहीच भरोसा नाहीये. क्षणार्धात काय होत्याचं नव्हतं होतं, क्षणार्धात. रात्रीतून कोणी कोट्याधीश झालेला आहे आणि रात्रीतून खऱ्या अर्थानं जगाचा नाही एका सेकंदात कोणीतरी जगाचा निरोप सुद्धा घेतलेला आहे. मला तेच सांगायचं आहे की आपण त्या शारंगधराला जर ओळखलं नाही. आता शारंगधर कोण आहे? सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, जनाबाईच्या अभंगातून आपल्याला पाहायचं आहे. शारंगधर कोण आहे? आम्ही तो मुरलीधर पाहिला, आम्ही तो श्रीरंग पाहिला. हा सारंगधर कोण आहे महाराज? कोण आहे हा भगवान परमात्मा? कोण आहे? चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी हा भगवान परमात्मा कोण आहे? एका बाजूला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कोण आहे भगवान परमात्मा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. एका बाजूला तर ज्ञानोबारायांनी स्वतःनी सांगितलंय, रूप पाहता लोचनी
आणि सुख झाले हो हे साजणी. साजणी आपण मैत्रीण म्हणतो, परंतु ज्ञानोबा बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगतात. बऱ्याचदा लोकांना सांगण्यामध्ये जो आनंद नाही तो आपण मनाला सांगण्यामध्ये आनंद असतो. बघा तुम्ही, काही लोक मनातल्या मनात हसत असतात, मनातल्या मनात बोलत असतात. आणि मला तेच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं मनाला झालेला आनंद बऱ्याचदा शरीर बदलून टाकत असतो. काही लोकांना शरीराला झालेला रोग हा बरा करण्याकरता मन तंदुरुस्त करावं लागतं, मन प्रसन्न ठेवावं लागतं. आणि बऱ्याचदा शरीराचे रोग बरे करण्याकरता अध्यात्मानं मन प्रसन्न करून घेतलं की माणसाचं जीवन कल्याण होणार आहे. बऱ्याचदा आनंद आनंद जर आपल्याला पाहायचा असेल तर सर्वांगटी राममध्ये हा ही एक, सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे, परंतु तो आम्ही शोधला कधी? अरे ज्या गवळणी रडताय त्या भगवान परमात्म्याच्या वियोगानं, तो भगवान परमात्मा त्या गवळणींच्या संगतीनं नाही त्या संगतीनं, भगवान परमात्म्याच्या संगतीनं गवळणी सुद्धा वेड्या झाल्यात. आणि त्या प्रभूकडे जावं, देवा अरे तू आमच्यापासून बाजूला जाऊ नकोस ना, आमच्यापासून दूर जाऊ नकोस ना देवा, आमच्यापासून तू खऱ्या अर्थानं इथेच थांब ना, जाऊ नको ना तू. परंतु लक्ष देऊ नाही का, अरे त्या गवळणींनी एवढं देवावरती प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, मये भूली घर जाणे वाट. त्या गवळणी घराची वाट सुद्धा विसरल्या. चला पुढे, मला अजून एका बोलायचंय. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, संकल्पित वेळेमध्ये चिंतन सेवणार आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. त्या गवळणीचा आशय जर आपण पाहिला तर एका गवळणीला विचारलं, तू त्या देवावरती किती प्रेम करते, किती प्रेम करते, किती प्रेम करते? त्या गवळणीनं एका गवळणीमध्ये सांगितलेलं आहे. ती गवळण अशी म्हणते की मी त्या भगवान परमात्म्यावरती एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते की त्याच्याशिवाय आमचं जगामध्ये कोणीच नाही. तुम बिन मोरी कोण खबरी रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, तुझ्याशिवाय आमचं कोणीच नाही. तो सारंगधर, तो मुरलीधर आणि तोच खऱ्या अर्थानं असणारा ईश्वर, तो पांडुरंग परमात्मा. त्याला आम्ही ओळखा. आणि त्याला जर ओळखलं नाही तर आपल्या जवळ आपले माणसं असून, नाही आपली आई असून, आपले वडील असून, आपलं गणागोत जरी आपल्या जवळ असेल तरी सुद्धा आपला काही उपयोग होत नाही. आणि त्याच्याच करता एक दृष्टांत देतो, भजन करा विठ्ठल. झाले माझं कीर्तन. दृष्टांताचा समारोप करणारे सर्वांगाचे कान करू नये का. काय झालं, कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू होतं. कौरवांच्या आणि पांडवांच्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं मध्यस्थी केली. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता योत्सव मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा त्यांच्या मध्यस्थीला गेला. आणि देव मध्यस्थीला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं, माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला, चिंतन सांगू का विनोद सांगू? बरं काय सांगायचं? चिंतन सांगू ना. सर्वांगाचे कान करून ऐका. मला सांगायचं एवढंच आहे की ज्या वेळेला धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये भगवान परमात्मा त्या हस्तिनापुरामध्ये येऊन, देव आहे कुठला? मूळचा तो द्वारकेचा आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, हा भगवान परमात्मा पांडवांच्या घरी राहिला. आणि देव जर पांडवांच्या घरी राहिलेला असेल तर खऱ्या अर्थानं देवानं सर्व प्रकारची कामं त्या पांडवांची केलेली आहे. आणि तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं पांडवांच्या घरी राहिला, मध्यस्थी केली. मला सांगायचं एवढंच आहे, त्याच्या अगोदरचा काळ आठवा बरं. पांडवांना वनवास का भोगावा लागला? कधी कधी अतिशहाणपण हे दुःखात रूपांतर त्याचं होत असतं. कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स पण नकोय माणसाला. बऱ्याचदा सांगितलं, अरे अपघात होतो त्या रस्त्याने जाऊ नको, 160च्या स्पीडनी 200च्या स्पीडनी तिकडे गाडी चालवू नको. परंतु ओव्हर कॉन्फिडन्स सरपंच. आणि मग त्यावेळेला काय झालं, समृद्धीनं आपलं जीवन सगळं समृद्ध केलं. बऱ्याचदा मला सांगायचं एवढंच आहे, खऱ्या अर्थानं डोळ्यानं आम्ही पाहिलं. मला तेच सांगायचं आहे की आता खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा जाण्याच्या अगोदरचा काळ आठवा, ज्या वेळेला द्रौपदी मातेवरती वस्त्रहरणाचा प्रसंग आला. त्यावेळेला काय झालं, खऱ्या अर्थानं दूध खेळत असताना धर्मराज युधिष्ठिर ते दूध खेळत असताना दूतामध्ये हरले. आता काय, खऱ्या अर्थानं कोणाकडून मदत घ्यायची नाही, भाऊ स्वतःचे भाऊ डावाला लावले.
प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. आता माझ्या दृष्टांतामध्ये आला, माझ्या प्रसंगामध्ये, माझ्या खऱ्या अर्थानं मला सांगण्याच्या कल्पनेमध्ये आलाय म्हणून सांगतो. सर्वांगाचे कान करून ऐका. काय झालं आता खऱ्या अर्थानं समोर आपले भाऊ डावाला लावले आणि शेवटचा डाव टाकला आणि शेवटच्या डावाला पत्नी डावाला लावली. ऐकताय तुम्ही? एखादा दारू पिणारा माणूस, एखादा जुगारी माणूस, तो सुद्धा पत्नी वैकल्य असतो, पत्नीवरती निष्ठा ठेवतो, तो सुद्धा पत्नीला डावाला लावत नाही. याच्याही पलीकडे जाऊन धर्मराज युधिष्ठिर आपल्या स्वतःच्या पत्नीला डावाला लावतात. परिस्थिती अशी आहे, आता चालून आलेली संधी कोण सोडतंय? भांडणाच्या वेळेला कुणी कोणाला काही बोलतं, इतर वेळेला बोलता का? तुम्ही बोलत का नाही मला याचीच चिंता आहे. हा भुका लागल्यात का तुम्हाला? हा सोडणार आहे मी तुम्हाला. हा लक्ष देऊन ऐका. हा खऱ्या अर्थानं बोलविता धनी कुणीतरी वेगळा बोलवतो. मला सांगायचं एवढंच आहे की खऱ्या अर्थानं सांगून जाईल. लक्ष देऊन ऐका बरं. काय झालं त्या भगवान परमात्म्याच्या अगोदर येण्याच्या अगोदर त्या हस्तिनापुरातली कथा आहे. लक्ष द्या, सर्वांगाचे कान करून ऐका. काय झालं की ज्या वेळेला द्रौपदी मातेवरती चालून आलेली संधी कोण तर खऱ्या अर्थानं दुशासनानं द्रौपदी मातेच्या महलामध्ये जावं आणि द्रौपदीला खऱ्या अर्थानं एकही शब्दामध्ये बोलावं. हे द्रौपदी, तुला बोलवले भरसभेमध्ये. द्रौपदीला ओढत खेचत त्या ठिकाणी भरसभेमध्ये आणलंय. परिस्थिती ऐका, लक्ष देऊ नये का, मला सांगायचं एवढंच आहे. द्रौपदीला ओढत खेचत आणलेलं आहे आणि ती द्रौपदी खऱ्या अर्थानं, भाऊजी असं करू नका, तुमच्या भावानं जर तुम्हाला पाहिलं तर तुमची हैर ठेवणार नाही, तुम्हाला मारतील, तुम्हाला बोलतील, मला या ठिकाणी ओढत घेऊन जाऊ नका. परिस्थिती लक्ष देऊ नये का. झालंय माझं कीर्तन. आता काय परिस्थिती आहे? खऱ्या अर्थानं द्रौपदीला ओढत खेचत आणलं. द्रौपदीचं वस्त्र खेचण्याचा प्रसंग सुरू झाला आणि द्रौपदी मातेनं आपल्या पती राजांकडे पाहिलं. आता कुणाकडे पाहणार आहे? पतिव्रता पत्नी असेल तर ती खऱ्या अर्थानं नवऱ्याशिवाय दुसरी कोणाचीच मदत घेत बोला ना तुम्ही नाही, आणि दुसरीकडे कोणाकडे जातही नाही. मला सांगायचं एवढंच आहे. आणि आता खऱ्या अर्थानं तिनं आपल्या पतिराजांकडे पाहिलं, नकुलाकडे पाहिलं, सहदेवाकडे पाहिलं, भीमाकडे पाहिलं आणि धर्मराज युधिष्ठिरांकडे पाहिलं. त्यांच्या माना शरमेनं खाली आहे. आणि आता द्रौपदी मातेला खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याची अर्थ हाक करावी लागली. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला भियेला. देवा अजून का तू येत नाहीस रे? अजून का येत नाहीस? देवानं यावं. मला सांगायचं एवढंच आहे. दृष्टांत माझा संपला, सिद्धांत सांगतोय. भगवान परमात्म्यानं वस्त्र पुरवली. कधी? ज्या वेळेला आपले आपले राहत नाही तर त्यावेळेला आपल्याला भगवान परमात्म्याची संगत नाही त्या शारंगधराला ओळखावं लागतं. हे साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. का तर आपलेच आपल्या जवळ येत नसतील, आपलेच आपल्या मदतीला येत नसेल तर खऱ्या अर्थानं आपण भगवान परमात्म्याची आर्त हाक द्या. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय सांगतात, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत. मृगजळ व्रत जाईल रया, मृगजळ व्रत जाईल रया. कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कौणाचे माय बाप, कौणाचे गणगोत, कौणाचे माय बाप, कौणाचे गणगोत. अरे खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटतं की माहेरी खूप चांगलं आहे, माहेरची परंपरा खूप मोठी आहे. परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपल्या पतीच्या सोबत आपल्याला राहण्याची वेळ येते ना,
तर मोडलेलं छप्पर जरी असेल ना तर ते आपलं महाराज, माहेरचं ते बापाच आहे, भावाच आहे. तिकडे किती चांगलं असू द्या, परंतु ती बाई, ती पत्नी, ती ताई खऱ्या अर्थानं स्वतःची नाही तर आपल्या नवऱ्याची इज्जत करत असते. आणि आता खऱ्या अर्थानं तो आपला राहिलेला नाही. मग आता खऱ्या अर्थानं आपण देवाला स्मरा. मला सांगायचं एवढंच आहे, ज्याचा हात गेला त्याला हाताची किंमत विचारा दादा, ज्याचा पाय गेला त्याला पायाची किंमत विचारा, ज्याचे डोळे गेलेत ना त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याची माय गेली त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. आज या परिवाराची खऱ्या अर्थानं नानासाहेब दादा या परिवारामध्ये नाही आहे. 1 वर्ष पूर्ण झालं. खऱ्या अर्थानं आज त्या लेकरांना, त्या सुनेला, त्या पत्नीला आपल्या पतीची आठवण येते, परंतु सांगून जाईल एकदा गेलेला माणूस परत आलेला नाही दादा. जीवन जगत असताना बाप अशी व्यक्ती आहे बाप, खऱ्या अर्थानं स्वतः करता नाही तर लेकरांच्या करता अस्तित्वानं तो जगत असतो. बाप करी जोडी आणि लेकुराची ओढी. लेकरांच्या अस्तित्वानं जगणारा बाप, झटणारा बाप सदैवानं जिवंत असतो. मला सांगायचं एवढंच आहे, अरे ज्या वेळेला बाप जातो ना तर त्यावेळेला आपला आधार जात असतो, ज्या वेळेला आई जाते ना तर त्यावेळेला आपली माया जात असते. मला सांगायचं एवढंच आहे की खऱ्या अर्थानं स्वतःच्या अस्तित्वाकरता आपण पत्नीला जवळ करतो, परंतु लक्ष देऊ नये का की जीवन जगत असताना पत्नी ही आपल्याला नशिबानं मिळते आणि आईबाप पुण्याईनं मिळत असतात. पुण्याईनं मिळालेल्या आईबापा करता, लक्ष देऊ नये का, पुण्याईनं मिळालेल्या खऱ्या अर्थानं आईबापाला आपण जवळ करत नाही. नशिबानं मिळालेल्या पत्नी करता, पुण्याईनं मिळालेल्या आई बापाचा आपण त्याग करतो. ही वस्तुस्थिती आहे. मला सांगायचं एवढंच आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या हे लक्षात आलं. ज्ञानोबाऱ्या म्हणतात की त्या विषयामध्ये काहीच नाही आहे, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आणि अभराची सावली जाईल रया. जसं आभाळाच्या सावलीमध्ये आम्ही एखाद्याचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष देऊ नये का, श्रावण पहाड्यामध्ये जसा पाऊस येतो आणि जातो ना, तसंच हा निसर्गाचा नियमच आहे की ती सावली येत असते, आभाळाची सावली, आणि आभाळाची सावली परत निघूनही जात असते. लक्ष देऊ नये का, त्याप्रमाणे आपल्यावरती प्रेम करणारी मंडळी आहे. आज आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपल्याकडे प्रेम करणार आहे, उद्या पैसा राहणार नाही, आपल्यावरती कोण प्रेम करणार आहे. लक्ष देऊ नये का, प्रमाण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे, सर्वांगाचे कान करू नये का. जोवरी चळण का तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर जवळी सुखाची काजा. इंद्रिय मावळले आला बागुल आजा, म्हणून त्याच्याच अगोदर आपण सावध व्हा. आणि त्याच्याच करता आपल्याला सांगणारा एक बागुल बाबा आपल्या दारोदार हिंडत असतो, आणि त्याच्याच करता एक पिंगुळ बाबा सकाळी सकाळी पहाटच्या वेळेला, हाच मोसम आहे त्याचा, येत असतो. आणि थंडीच्या काळामध्ये तो पिंगुळ बाबा आल्याच्या नंतर तो आपण त्याला पिंगुळ म्हणतो, शास्त्रात पिंगळा असं म्हणतात, आणि खऱ्या अर्थानं तो पिंगळा आपल्याला जाग करतो. म्हणता का तुम्ही? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरतेचे वटिवा काळ बांधून येईल, सरतेचे वटिवा एका जनार्दनी आमचे काय बाबा. एका जनार्दनी आमचे काय बाबा येईल. जरी नाही केलं त्यांच्याकरता टाळी वाजवा महाराज. गोड वाटत असेल तर टाळी वाजवली पाहिजे. बऱ्याचदा काही लोकांना कीर्तन प्रवचन गोड नाही वाटत. बऱ्याचदा डीजेची गाणी जर वाजत असली तर ती त्या आपोआप अंगात येतं महाराज. आणि इथं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करा. आपलंही जीवनामध्ये कल्याण होईल. जीवन खऱ्या अर्थानं जगत असताना मरण कोणाला चुकलेलं नाही. शरीर काय करतं? शरीर हे आपल्याला मरणाची आठवण करून देत असतं. म्हणून कालाय तस्मये नमः. जसा काळ असेल, आज मुलगा ऐकत नाही, आज पत्नी ऐकत नाही, उद्या भाऊ ऐकणार नाही. ही वस्तुस्थिती खऱ्या अर्थानं संसारामध्ये आपल्याला भोगावीच लागणार आहे. म्हणून सांगून जातो, जीवन जगत असताना प्रारब्ध कर्म हे कोणाला सुटलेलं नाही आहे, आणि ते भोगत असताना जैशी स्थिती आहे आणि तैशा परीर आहे.
कौतुक पाहे संचिताचे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी दुःख येणार आहे, कधी सुख येणार आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपण डगमगू नये. ह्याच साधू संतांचा संदेश आहे. म्हणून पत्नी सुख देईल असं वाटतं, परंतु पत्नी सुद्धा सुख देणारी नाही आहे. विषयाचे समसुख भेगडाची बाहुली आणि अभराची सावली जाईल रया, आणि कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. म्हणून ज्ञानोबा सांगतात की बाबा, आपण स्वप्नवत जीवन जगण्यापेक्षा जाग होऊन जीवन जगा. अभंगाचं शेवट. ज्ञानदेव मनी पाहता पाहिले, ज्ञानदेव मनी पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नी जे जेले जाईल रया जाईल. कवनाचे माया बाबा कोणाचे गणगोत, कोणाचे माया बाबा कोणाचे गणगोत, कोणाचे माया बाबा कोणाचे गणगोत, कोणाचे माया बाबा कोणाचे गणगोत. कवनाचे माई बापा कवनाचे गणगोत, कवनाचे माय बापा कवनाचे माई बापा कवनाचे गणगोत, कवनाचे माया बाबा म्हणून शेवटच्या चरणामध्ये स्वप्नवत जीवन जगण्यापेक्षा जागा होऊन जीवन जगा असं माऊली ज्ञानोबरायचा संदेश आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नी जे छेले, जशी इच्छा करतो तसं वागण्याचा प्रयत्न माणूस करत असतो, परंतु झोपेमध्ये नाही तर ती जागृतामध्ये इच्छा केली पाहिजे. जागृतामध्ये भजनी लागलं पाहिजे. जागृतामध्ये भगवान परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. हाच ज्ञानोबरायांचा संदेश मी तुमच्याकडे अल्पशा वेळेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण चिंतन जर सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर खऱ्या अर्थानं आपली चिंता जर दूर होणार असेल तर चिंतन ऐकलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गायकवाड परिवाराचे परमपूजनीय पिताश्री ये लोकाच्या यात्रेमध्ये नाही, ते परलोकामध्ये गेलेत. त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. भगवान परमात्मा दया करो, कृपा करो आणि त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आपल्या चरणाजवळ त्यांना जागा देऊ ही आपणा सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि एकच विनंती करतो, आता अजूनपर्यंत मी आल्यापासून तुम्हाला काही त्रास दिला का? तुमच्याकडून काही मागितलं का? तुम्ही हा म्हणताय नाही म्हणताय, मला काही कळत नाही. लक्ष देऊ नाही का? तुमच्याकडून काही मागणार आहे का? नाही. एकच मागणार आहे, फक्त देवाचं नामस्मरण तुम्ही करा. हातानं टाळी वाजवा, सर्वांनी हात उंच करा. मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी हात उंच करायचे. सगळ्यांनी. जे हात वरती करणार नाही त्यांना त्यांच्या शेजारीची शपथ आहे. सगळ्यांनी हात उंच करायचे आणि मोठ्या प्रेमानं माझ्या भगवान परमात्म्याचं स्मरण करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गुरुवर्य बाबाजी चैतन्य महाराजांनी सद्गुरू जगद्गुरु तुकोबारा यांना या ठिकाणी बोध दिलेला आहे. आजचा तो दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आज माझ्याही जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सद्गुरू रामदासजी महाराजांचं दर्शन झालं. मलाही त्या ठिकाणी बोध मिळाला असं मी भाग्य माझं समजतो. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. करविली तैसी केली कटकट, वाकुडा की नीट देव जाणे, किंवा बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उद्धरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी उपस्थितांच्या सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करून वेळोवेळी खऱ्या अर्थानं हीच भक्ती आम्हाला दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.